डायरेक्ट मित्रांनो आज आपण विषयाला सुरुवात करू। तर आज आपण बघणार आहे की गणित या विषयाची संपूर्ण स्ट्रॅटेजी आणि ॲनालिसिस। तर याच्या अगोदर आपण भूगोल, इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयांचं संपूर्ण स्ट्रॅटेजी आणि ॲनालिसिस पाहिलेली आहे। तर सगळ्यात पहिल्यांदी आणि सगळ्यात अगोदर विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की सर आपण गणित या विषयासाठी कोणतं पुस्तक वापरलं पाहिजे। तर गणित या विषयासाठी सगळ्यात भारी पुस्तक म्हणजे सचिन ढवळे सरांचं पुस्तक। मित्रांनो हे पुस्तक खूप छान पुस्तक आहे, मी स्वतः हे पुस्तक वापरलेलं आहे आणि मला त्याचा चांगला परिणाम बघायला भेटलेला आहे। तर तुम्ही पण हे पुस्तक 100% वापरू शकता आणि तुम्हाला या पुस्तकाचा 100% फायदा होणार म्हणजे होणार। मी काय पब्लिसिटी करत नाही, काही नाही, पण सचिन ढवळे सरांचं पुस्तक बेस्ट आहे। कारण याच्यामध्ये सगळे पेपरचे म्हणजे MPSC, कंबाईन, ग्रुप बी, ग्रुप सी आणि UPSCच्या लेव्हलचे पण जे प्रश्न आलेले आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांचा याच्यामध्ये मित्रांनो समावेश केलेला आहे आणि सॅम्पल एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत। त्याच्यामुळे मित्रांनो हे पुस्तक भारी आहे। आणि तुम्हाला गणित या विषयाचा अभ्यास करताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची की प्रीमध्ये आपल्याला 20 प्रश्न येतात आणि मेन्समध्ये 22 प्रश्न येतात मित्रांनो। तर त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, तुम्हाला सिलेबस समोर ठेवायचा आहे, कोणते टॉपिक्स आपल्याला मेन्समध्ये येतात आणि कोणते टॉपिक्स प्रीमध्ये येतात। तर मित्रांनो ते अगोदर लक्षात घ्यायचं आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे सांख्यिकी जो मित्रांनो हा टॉपिक आहे, तर हा टॉपिक आपल्याला फक्त मेन्समध्ये येतो, प्रिलिम्समध्ये हा टॉपिक येत नाही। हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि हे तुम्हाला कधी समजणार आहे, ज्यावेळेस तुम्ही सिलेबस व्यवस्थित पाहणार आहे। तुम्हाला सिलेबस पाहावाच लागणार आहे, जर तुम्ही सिलेबस नाही पाहिला तर तुम्ही स्कोअर करू शकणार नाही। तुम्ही कितीही सराव करा, काही पण करा आणि किती पण प्रॅक्टिस करा, तुमचा स्कोअर येणार नाही जर तुम्ही आयोगाचा सिलेबस व्यवस्थित पाहिला नाही, आयोगाचे PYQ पाहिले नाही तर तुमचा स्कोअर येणार नाही। तर मी तुम्हाला काय महत्त्वाचे टॉपिक सांगतो, ज्या टॉपिकवर आयोग वारंवार प्रश्न विचारतात, सारखे प्रश्न येतात आणि तुमचा स्कोअर वाढू शकतो, ज्यामुळे ना टाईम मॅनेजमेंट जमत नाही वगैरे काय होत नाही। तर मित्रांनो फक्त मी त्या पोरांना फक्त एकच सांगतो की तुम्ही फक्त सराव करा आणि पेपर वर्क जास्त करा। कारण की फक्त गणित या विषयामध्ये समजून फायदा होत नाही जोपर्यंत तुम्ही पेपर वर्क नाहीत करत। जर तुम्ही पेपर वर्क नाही केलं मित्रांनो तर तुमचा स्कोअर वाढणार नाही आणि तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही। तर काय महत्त्वाचे टॉपिक मित्रांनो असे आहेत की लसावी आणि मासावी, सरळ रूप देणे किंवा वयवारी आणि सरासरी, अंतरवेळ, वेग, काळ आणि काम, शेकडेवारी, नफा आणि तोटा। मित्रांनो हा जो टॉपिक आहे ना, शेकडेवारी, नफा आणि तोटा, याच्यावर मित्रांनो एकदम भयंकर प्रश्न येतात। म्हणजे प्रत्येक वर्षी 3 ते 4 प्रश्न तरी याच्यावर असतात, शेकडेवारीवर 100% असतात म्हणजे असतात। इतका महत्त्वाचा टॉपिक आहे मित्रांनो। बाकीचे पण टॉपिक महत्त्वाचे आहेत, पण हे जे टॉपिक आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 टॉपिक मित्रांनो, हे 7 टॉपिक मित्रांनो खूप महत्त्वाचे आहेत। या टॉपिकवर तुम्ही चांगला अभ्यास करा आणि हे टॉपिक तुमचे परफेक्ट पाहिजेत, कारण की हे मित्रांनो 12-13 मार्क हातचे मार्क आहेत तुमच्या हातचे। तुम्हाला हे याच्यामध्ये काहीच करायचं नाही, कारण की तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये 10 ते 8 प्रश्न येतात, 8 ते 10 प्रश्न येतात मित्रांनो, आणि गणितामध्ये 10 ते 12 प्रश्न येतात। त्याच्यामुळे तुम्हाला गणित या विषयासाठी मित्रांनो जास्तीत जास्त तुम्हाला सराव करायचा आहे। आणि बुद्धिमत्तेसाठी मित्रांनो सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरा, दोन्ही पण पुस्तकं येतात। तर तशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, स्ट्रॅटेजी बनवायची आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे, अन्यथा रिझल्ट भेटणार नाही। बाकीचे पण टॉपिक आहेत मित्रांनो, जसं बेसिक्स असतं म्हणजे त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी असेल, भागाकार, गुणाकार, म्हणजे ती बेसिकमध्ये सगळ्यांनी येतं। नंतर शाब्दिक गणित असतील किंवा व्याज असेल, भागीदारी असेल, गुणोत्तर, प्रमाण आणि मिश्रणे असेल, घातांक आणि करणे असेल, आणि हा पॉईंट जो आहे मित्रांनो भूमिती, तर या पॉईंटवर खूप म्हणजे रेअरच प्रश्न सापडतात आणि जास्त प्रश्न येत पण नाहीत। त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही असे जे टॉपिक आहेत हे नाही केले तरी चालेल, कारण की तुमचा काही एवढा स्कोअरमध्ये जास्त त्याचा इम्पॅक्ट होणार नाही, कारण की याच्यावर प्रश्न येण्याची जी शक्यता आहे ती खूप कमी आहे। त्याच्यामुळे तुम्ही असे टॉपिक करू नका, तर तुम्ही शेकडेवारीसारखे, काळ आणि काम, अंतर, वेळ, वेग, सरळ रूप देणे किंवा लसावी मासावी याच्यासारखे मित्रांनो टॉपिक परफेक्ट करा, तुमचा स्कोअर 100% येणार। आणि सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरा, मी सांगितलं सर्व टिप वापरा, सिलेबस राहून द्या आणि सराव करा, पेपरवर खूप महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला जो रिझल्ट आहे तो भेटणार आहे, लक्षात ठेवा।